सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन आणखी ऑब्झर्वेशन सांगतो. या दही अंडीला भक्का नाही. ही दही अंडी सुंदर आहे आणि मी 10 वर्षांपूर्वी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि जो अंबरून वासराले छाती जवळ गाय आपण त्यांना अनुभवलं. पण आज अतिशय सुंदर ऋतुवान गुढी चेहरा आमच्या या भिवंडी नगरीमध्ये आलेला आहे. माननीय श्री रुपेश दादा म्हात्रे साहेब. 2 सेकंद ओके ओके. सलाम आणि ती मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. जर हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. ॲक्च्युली ब्लॉग मी नेक्स्ट डे शूट करणार होतो, पण तुम्हाला दाखवायचं होतं बॅक एंडने आमची प्रोसेस कशी होते, साऊंड टेस्ट वगैरे काय होते. त्यासाठी मी ब्लॉग आज म्हणजे नाईटला शूट करतो आहे. त्याच्यानंतर ही स्टार्टिंगला क्लिप टाकणार आहे. त्याच्यानंतर परत एकदा नेक्स्ट मॉर्निंग परत एकदा व्हिडिओ टाकणार आहे. तेव्हा तुम्हाला पूर्ण फंक्शन कसं होतं, दहीहंडीचा उत्सव कसा होता पूर्ण तुम्हाला दाखवतो. तो बी कंटिन्यू गाईज. कृष्ण सखा 1 7,000 2 7,000 थर्ड 7,000 एक 5,000 एक 4 चॅनल. भाई नाही ऐकत आज. पाऊस चालले पक्का जोरान ना. पावसाने सगळा केले वाटोला. काम बाकी आहे अजून. साऊंड चेक मारला पण काम बाकी आहे. इकडे मॉनिटर वगैरे लावायचे आहेत. एवढं बाकी आहे. तेवढं लावून झालंय. केव्हा झाला पाऊस. तुफान पाऊस. कॅमेरामॅन बघा सगळ्यांची फजिती उडून टाकले पावसाने. हा तर मित्रांनो पूर्ण आमची टेस्टिंग वगैरे झालेली आहे आणि पूर्ण पॅकअपसुद्धा केला आहे. तुम्ही बघू शकता साऊंड वगैरे पूर्ण कवर केलं आहे. इकडे पण कवर केलं आहे. पूर्ण सेटअप देखील हा पूर्ण कवर केला आहे. फक्त एक त्यावर पडदा टाकून घेतो. मॉनिटर सेट झालेले आहेत. बस पॅकअप. चलायचं का घरी केतन. हा तिच्या आयला.
स्वागत आहे पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करतोय. तुम्हाला जसं बोललेलो कालच्या याच्यात तुम्हाला दाखवलं बॅकएंडने प्रोसेस केली आणि आज आपण आलोय. तर तुम्ही बघू शकता स्पेशल गेस्ट श्री जितेंद्रजी जोशी आलेले आहेत. लोणावळा सुरू करा. लोणावळा नंतर गोरखनाथजी म्हात्रे दादा संचालक नागरिक सहकारी बँक भिवंडी, आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेब माझे आमदार भिवंडी पूर्व विधानसभा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या दहीहंडी पाला उत्सवाचा एकदम बेहद घेऊन बघताय घरांनी प्रॅक्टिस केलेली आहे की नाही. आमचे बॉडीबिल्डर गुरुवी या ठिकाणी आम्ही उपस्थित प्रसिद्ध बघताय. सावर केला माझ्या दिसती केलेला आहे. सुंदर प्रयत्न होत आहे. सर्वांनी सपोर्ट करा. पुढे पुढे बघा, हात उंचावा. बघितलं बघा देवेंद्र साहेब या ठिकाणी त्यांची टेक्निक बघा. हो अर्धा तास घेतला. अर्ध्या तासामध्ये त्यांनी रस्त्यानंतर प्रत्येकाला त्यांची कामगिरी वाटून दिलेली आहे. या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला त्यांचं काम माहिती आहे आणि त्याप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी थरावर जाण्यापर्यंत जो मानस आहे तो आपल्याला दिसतोय. हात उंचा, हात उंचा मित्रांनो. पुढे सरका पुढे. सुंदर सुंदर अच्छा दिवसाचा हात उंचा उतरूया खाली. देवेंद्रांना खाली उतरूया मित्रांनो. देवेंद्राला खाली उतरूया. आजच्या दिवसाचा पहिला गोलंदाज
गोविंदाने केंद्र मनपूर्वक अभिनंदन दिले. रवी सर, एक मिनिट. पाहूया ओंकार मित्र मंडळ किती जणांची सहभागी देतो. सुंदर रीतीने 1 2 3 4 5 आणि 6वा जो गोविंदा आहे तो दुर्दैवाने समोर निसटलेला आहे. मित्रांनो 2 संधी आहेत. आपण त्यांना अनुभवलं, पण आज अतिशय सुंदर रूपवान गुणी चेहरा आमच्या या भिवंडी नगरीमध्ये आलेला आहे. माननीय श्री रुपेश दादा म्हात्रे साहेब, माझे आमदार भिवंडी पूर्व, तसेच डायलॉगला त्यांचा काय अर्थ नाहीये, पण एखादी गोष्ट कास्टिंगवरती फेमस होतात. मला एवढंच म्हणायचंय, माझा उत्सव आहे, गोविंदांचा उत्सव आहे, वर्षातला एकदा येतो. या एका दिवसासाठी तुम्ही लोकांची मेहनत करता, महिने 2-2 महिने प्रॅक्टिस करता. मला एवढंच सांगायचं आता या क्षणी, गेली 10 वर्ष मी कुठल्याही दहीहंडी उत्सवाला गेलेलो नव्हतो. मला ज्यांनी इथे बोलवलं ते रुपेश दादा, त्यांनी मी त्यांचा व्हिडिओ पाहिला, त्यांच्या कामाचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ मधनं जे मला जाणवलं म्हणून मी या दहीहंडी उत्सवाला आलो. आणखी एक गोष्ट मला आवर्जून इथे सांगायची आहे, ती म्हणजे मी जेव्हापासून आलो, बऱ्याच वेळा असा आमचा अनुभव असतो कलाकारांचा की जे राजकारणी असतात त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची जी वागणूक असते ती त्यांची खुर्ची वेगळी असते, त्यांची वागणूक वेगळी असते. मी आल्यानंतर ज्या पद्धतीने ते आले, मला भेटले, त्यानंतर आम्ही जेव्हापासून इथे आलो त्यांनी मला इतर अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना बसायला खुर्ची दिली, पण ते आल्यापासून इथे उभे आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एक ऑब्झर्व केली. आणि माझ्या आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली, मी त्यांचा व्हिडिओ बघत असताना, की रिक्षा चालक हे फावल्या वेळात ते रिक्षा चालवायचे. तिथून सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी सरपंच पद भूषवलं आणि तळागाळातनं आलेल्या कार्यकर्त्यांचं मला नेहमी असं वाटतं, मी फार पूर्वी जेव्हा मी जवळजवळ 20 पण नाही 28 वर्षांपूर्वी मी दहीहंडी खेळायचो. मला कधी वरच्या घराला जाऊ दिलं नाही, मी नेहमी खालच्या घराचा होतो.
हे खालचा थर त्याला म्हणतो ना आपण की तो मजबूत असला तर वरचा थर लागतो. मला असं वाटतं की जेव्हा कुठलाही पक्ष किंवा पक्षाध्यक्ष पक्षनेता पक्ष पदाधिकारी हे तेव्हाच मोठे होतात, वरच्या थराला जातात, जेव्हा असा एक कार्यकर्ता जो खालच्या थराला मजबूत उभा राहतो तेव्हा एक वरच्या थराची हंडी फुटते. फक्त बोलायचं म्हणून बोलत नाहीये, मी आल्यापासून त्यांना बघतोय, आल्यापासून मी प्रत्येक शब्द त्यांचा ऐकतोय, मला खूप आनंद झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन आणखी ऑब्झर्वेशन सांगतो. या दही हंडीला भक्का नाही. ही दही हंडी सुंदर आहे आणि मी 10 वर्षांपूर्वी 10 वर्षांनंतर का माझ्या हंडीला, कारण मी मागच्या वेळेला जेव्हा गेलो होतो एक गोविंदा खाली पडला होता आणि त्याला इजा झाली होती. मी आल्यापासून बघतोय इथे जे लहान लहान गोविंद आहेत त्यांना या ट्रेननी बांधलं जाते, त्यांची काळजी घेतली जाते. हे फार कमी ठिकाणी होतं आणि त्याचा मला आनंद आहे. यांनी हे फार बरोबर करत नाही. आजचा सण हा बाकी कुणाचा नसून गोविंदांचा आहे. आपापली काळजी घ्या, आपापल्या मंडळांची काळजी घ्या. अनेक थर लावायचे, अनेक थर जिंकायचे. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि जो मला एवढंच वाटतं की माझी एक अभिनेता म्हणून ओळख आहे, पण कवी म्हटलं जातं, पण मी काही फार मोठा कवी नाही. परंतु मला असं नेहमी वाटतं ज्या कवितेमुळे महाराष्ट्रात मला ओळख मिळाली ती कविता माझी नाही, ती स ग पासवान नावाचे इंग्रजीचे कवी त्यांची कविता आहे. त्यातल्या 4 ओळी म्हणतो, ती आईवरची कविता आहे. पण आता माझ्या मुलीची जी आई आहे ती घरी काही आणि माझी मुलगी एकटी आहे, त्यामुळे मी तिच्याकडे जातो. पण जाण्यापूर्वी त्या 2 ओळी म्हणतो. अंबरून वासराले छाती जवळ गाय, माझ्याबरोबर म्हणा सगळे. अंबरून वासराले छाती जवळ गाय, तवा मले तिच्या मुंगी दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. अंबरून वासराले आया वया सजत होत्या दुष्काळात मायच्या माझ्या आटला होता पाना, पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, मले तिच्या मंदिर दिसते माझी माया, दिसते माझी माया. हे अंबरून म्हणून म्हटलो आनंदानं मरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा मायेची मोठी, तुझ्या चरणी ठेवून माया धराव तुझं पाय, तवा मले मायामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया. एवढंच सांगतो, आपापली आई आपापल्या घरी प्रत्येक लेकराची वाट बघते. सांभाळून दही हंडी घेणा, सांभाळून घरी जा, आपापल्या आई वडिलांवर प्रेम करा. त्याच्यापेक्षा मोठं या जगात काहीही नाही. क्या बात है. महाराष्ट्राचे गुणी कलावंत आदरणीय जितेंद्र, या ठिकाणी मी शिडीवाले ओम साई महिला मंडळाच्या सर्व सदस्य आपण पुढे यायचे. ओम साई महिला मंडळ, ओम साई महिला मंडळ पुढे या. नवनाथ भगत असं सर्व गोविंद पक्षाला विनंती करतो, शांत बसा. असे बोलायला पाटील, अरुण वैन सर, आम्ही पाच्छापूरकर किती थर? 5 थर. 2 वेळा जाहीर केला मी. अतिशय उत्तम. गायकवाडाला शिडीवाले व्यवस्थित आहे, मुलांना शिडीवाले व्यवस्थित बोलायचं, घाई करण्याची बात नाही. गोळाने बघून मस्त ठरवायचा का. तिचा 4था जंगला आपला आता 4था ही आपला पडलेला आहे. एकदम काहीच नाही, मस्त एकदम गोळाई पण आहे आणि सर्वांना व्यवस्थित फरक आलेला आहे.
कॉम्पिटिशन वाटत आहे. 2 मिनिटं बोलू नका. चला ओम साई महिला मंडळाच्या 2 मिनिटं माईक बोलू. सर्व वहिनींनी पुढे यायचंय. चौथा या वहिनी पुढे, आपला रेश्मा वहिनी पुढे. श्रीवाले रेडी एकदम आहे व्यवस्थित. चौथाही पडलेला आपला. आता 5वा पण जोडत आहे आता. बाकी लोकांनी संघाने जवळ येतो आमचं थोडं जवळ यायचे. शिलांकरचा जवळ आम्हाला हेल्प करा. आमचा 7ही खेळ पडलेला आहे. सर्वांनी हात वरती करा. बाजूला आहेत त्यांनी. अजिबात चांगला एकदम व्यवस्थित मस्त एकदम. आकाश एकदम मस्त आहे. वरती एकदम मस्त पडला. एकदम मस्त पडला. सगळ्यामध्ये आकाश आणि जयेश 2 मिनिटं फक्त 2 सेकंद. ओके ओके. सगळ्यामध्ये हे होत ना. या ठिकाणी लगेच वैद्यकीय सुविधा आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला घेऊन या. ओम साई महिला मंडळ. पाटील घेऊन इकडे त्याला. ओम साई महिला मंडळ भाडू आहे. नाही ना इथं समोर शेलारकर खालच्या बॅनर घेऊन साईडला उभे राहा. आम्ही शेलारकर तुम्ही जे फरक असतात त्याच्यात अजून जवळजवळ जरा घरात तर बरोबर द्या. शिडी तर लावले फास्ट. सर्वांनी हात उंच करा मित्रांनो. सुंदर असे थर लागत आहेत. खूप सुंदर एक नामांकित असा संघ भिवंडी तालुक्यातील अमनेश शेलारकर नवीनचे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी बघा डोळ्याच्या पारणा फिडे अशा प्रकारची सलामी या ठिकाणी दिली जात आहे. खूप सुंदर. बोलू नका. खालून कोणी आवाज करू नका. काही बोलू नका. टाळ्या वाजू नका. टाळ्या वाजू नका. हात उंचवा. टाळ्या वाजू नका. हात उंच करा मित्रांनो. हात उंच करा. प्रत्येकाला आपल्या खात्यावर घ्या आणि भिवंडी तालुक्यातील या अमनेश शेलारकर या नावाची जोडी यशस्वी असे
अतिशय उल्हासाच्या वातावरणामध्ये या वर्षीचा सुद्धा दहीहंडी सोहळा स्पॉन्सर कमिटी महाकाल गोविंदा पथकाची नोंद 3 वाजता झालेली आहे आणि ती मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. जर तुमच्याकडे नोंद असेल तर त्यांना ती घ्यायची. काय पाहिजे आलेत का हातवरती करा. यस, त्यांचं आगमन झालंय. या ठिकाणासाठी तयार. सर्वांच्या नजरा तिकडे. सगळ्यांनी खाली बसा. आणि पोचताय गोविंदा. हंडीला हात लागलेले पकडले आणि फोडली हंडी. बजाव डीजे आणि नाचूया आणि धमाल करूया. बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. चिरोबा कोण या संघाचं स्वप्न होतं, या गोविंदा पथकाचं. कारण त्यांच्या डोळ्यात आम्ही आनंदोत्सव पाहिलेले आहेत. पण तुमचा डान्स आम्हाला बघायचा की कसा आनंद झालाय पाहूया. जोरदार चिरोबा कोण यांचं गाणं लावायचं. चिरोबा कोण या गावाचं गाणं कोण गावचं गाणं त्यांच्या नावावर आहे. आमदार दहीहंडी महोत्सव 2024चा शेवटचा क्षण आपण पाहतोय. चिरोबा गोविंद पथक या ठिकाणी थँक्यू. महाराष्ट्र किंग संग्राम याला भावपूर्ण फायनली गाईज आता पूर्ण दहीहंडीचं पूर्ण फंक्शन वगैरे झालेलं आहे. आपलं सेलिब्रेशन वगैरे तुम्ही बघितलं असेल. कोणाचे भरपूर केलेलं आहे. वेगवेगळ्या गावचे वेगवेगळे पथक आलेले आहेत. एंडिंगचं साहेबांचं भाषण वगैरे चालू आहे.
आणि इकडे विजेता पथक आहे. ब्लॉगचा एंड करायला जमेल नाही, बघूया गाईस. तरी होईल तेवढं पॉसिबल करतो मी एंड दाखवायला तुम्हाला, पण थोडंसं काही चुकी झाल्याचं माफ करावे. चला तर तुम्ही कंटिन्यू राहा गाईस. आणि या कार्यक्रमामुळे हा तर मित्रांनो फायनली पॅकअप वगैरे करून झालं आहे. तिकडे फक्त साऊंड बाकी आहेत. खूप बिझी दिवस होता, बट ॲट द एंड इट वॉज सो स्वीट अँड वंडरफुल डे. मस्त आता पॅकअप वगैरे करू आणि घरी निघूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज, अँड स्टे ट्यून फॉर द न्यू व्लॉग. चलो गाईज.